येषां चरणसान्निध्यान्मिनं मुक्तो भवाम्यहं ज्ञानाप्तयेतुतान् वन्दे सर्वेषान् गुरुनायकान् माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलभान्विलासां माहेन्द्रनीलन्तिकोमलानि मातङ्गकन्यां मनसा स्मरामि चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमाता मातामरकतश्यामा मातङ्गी मदशालिनी कटाक्षेतु कल्याणी कदम्बवनवासिनी जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते जय सङ्गीतरसिके जय लीला शुकप्रिये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः मनोजवं वान्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य विविधाशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम। सर्व उपस्थित श्रोतृवृंदाला रामभक्तांना नमस्कार करतो। आपण हा जो रामायणावरच्या प्रवचनाचा उपक्रम आरंभ केलेला आहे त्यामध्ये काल काही तांत्रिक अडचणीमुळे व्यत्यय आला, त्यामुळे पहिल्यांदा त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो। आपला विषय रामायणावरची प्रवचन असा आहे। मी रामकथा सांगणार नाही आहे, महत्त्वाचं रामकथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, फक्त रामकथेचा जो दृष्टिकोन काय आहे आणि रामांचं व्यक्तिमत्व काय होतं, रावणाचं व्यक्तिमत्व काय होतं, या दृष्टीनं मी रामकथा किंवा रामायणावर बोलण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे। वस्तुतः रामायणात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या दृष्टीनं रामायणाकडे पाहण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते। कोणी ऐतिहासिक पद्धतीनं रामायणाकडे पाहिजे, कोणी पौराणिक पद्धतीनं पाहिजे, कोणी मंत्रशास्त्राच्या पद्धतीनं पाहिजे, कोणी अन्यरीत्या चरितम रघुनाथस्य शतकोटी परिस्तरम असं सांगितलेलंच आहे म्हणून वेदांताचे तत्त्वज्ञानातून कोणी पाहिजे, कोणी रावण सीता त्यांच्या ठिकाणी रूपक आहे अशी काही जण कल्पना करून त्या पद्धतीनं रामायणाचं चिंतन करणारे काही लोक आहेत। पण या सगळ्या दृष्टिकोनापेक्षाही माझी दृष्टी जी आहे ती थोडीशी वेगळी आहे। माझ्या दृष्टिकोनातून असं आहे की रामायण जे घडलेलं आहे, जे वाल्मिकींनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे अत्यंत योग्य आणि खरा इतिहास आहे, तो जो भारताचा इतिहास, तो भारताचा इतिहास इतिह असं हे जे इतिहास शब्दाचा अर्थ आहे की जे जसं आहे ते तसं सांगणं, त्या पद्धतीनं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि त्यातही महत्त्वाच्या काही गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आहे। माझी जी भूमिका आहे ती ही आहे। नाहीतर रामायणाकडे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आधुनिक लोक काही जण रामायणातल्या काही गोष्टीवर आक्षेपही नोंदवतात। रावण कुंभकर्णासारखे लोकांना ते किंवा हनुमान सुग्रीव हे जे आहेत या सगळ्यांना ते बर्बरी म्हणजे रानटी लोक होते असेही म्हणतात। राम हा आर्य होता असेही म्हणतात। काही असेही आपल्याकडे महाभारत तथाकथित निर्माण झालेले आहेत की रामाचं आणि मारुतीचं चित्र जे आहे ते पाहिल्यानंतर काही जण तर म्हणतात की हा द्रविड लोकांचा पराभवाचा विचार आहे, कारण मारुती हा द्रविड देशातला होता आणि द्रविड प्रधानमंत्र्याने किंवा द्रविड राजानं रामांच्या समोर नमस्कार केलेलं चित्र म्हणजे एका आर्य राजासमोर नतमस्तक होणं आहे। म्हणून आर्य आणि द्रविड अशा वादाची त्याच्यामध्ये पार्श्वभूमी पाहणारी काही महाभारत आपल्याकडे जन्मलेले आहेत। पण या कोणालाही रामाचं महत्त्व काय आहे, रामायणाचं महत्त्व काय हे कळलेलं नाही। पाश्चात्य लोकांची जी दृष्टी आपल्या एकंदरीतच संपूर्ण साहित्याकडे पाहण्याची तीच मुळामध्ये आपलं साहित्य हे सगळं खोटं आहे हेच त्यांचं गृहीतक आहे। एक तर ते रूपक असलं पाहिजे, कारण एवढे चांगले आदर्श कोणी असू शकतं याचा त्यांना विश्वासच नाही आहे, कारण त्यांच्याकडे कल्पनासुद्धा ते एवढ्या चांगल्या आदर्शाची करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे ती संस्कृती नाही आहे। पण भारताचं असं नाही आहे। भारतामध्ये ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे अनेक आदर्श आत्तापर्यंत आपल्याला आजही पाहायला भेटतात, आत्तापर्यंत पाहत होतो। आता एक थोडासा पाश्चात्य संस्कृतीचा थोडासा आपल्यावर प्रभाव झालेला असल्यामुळं कदाचित ती संख्या कमी झाली असेल, पण ती संख्या कमी आहे म्हणून ती पूर्णपणे नष्ट झाली असं नाही। भारतीय संस्कृतीचा एकंदरीतच इतिहास लिहायचा जर झाला तर मला नेहमी असं वाटतं की 3-4 असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना वगळून तुम्ही इतिहास
लिहू शकत नाही, भारताची संस्कृतीची ओळख होऊ शकत नाही. त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं अग्रगण्य नाव आहे. प्रभू रामचंद्र, जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांच्यासारखे अनेक असे महात्मे आहेत. यांच्यासारखी जे महात्मे आहेत, या सगळ्यांना वगळून जर आपण असा विचार केला की भारताचा इतिहास लिहायचा, तर आपण लिहू शकणार नाही. भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला काही सापडणार नाही, कारण भारताच्या इतिहासाचं सगळं सार या एका माणसाच्या चरित्रामध्ये. रामचंद्रांचं चरित्र जरी बघितलं आपण तर ते परिपूर्ण आहे, कुठेही कमी नाही. श्रीकृष्णाचं चरित्र पाहिलं तरी तेच स्थिती आहे. भगवान बुद्धांचं, भगवान शंकराचार्यांचं चरित्र पाहिलं तरी ते त्यांच्या पद्धतीने ते परिपूर्ण आहे. एका कार्यकर्त्याला, एका समाज संघटकाला, एका नेत्याला काय काय गुण पाहिजे हे जर आपल्याला कोणी विचारलं तर त्यासाठी म्हणून रामायणाकडे पाहणं फार आवश्यक आहे. म्हणजे अगदी राजनीतीचा दृष्टिकोन जरी ठेवायचा जर झाला तरी रामायणाच्या अभ्यासाशिवाय भारतीय राजनीती सुद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. याच पद्धतीनं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भक्तिशास्त्राचं जर चिंतन केलं तर भक्तिशास्त्रामध्ये वस्तुतः भागवत ग्रंथाचा फार मोठा बोलबाला आहे. भागवत हा ग्रंथ भक्तिशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रधान ग्रंथ आहे. हे जरी खरं असलं तरी परंपरेमध्ये भक्तिशास्त्राच्या दृष्टीने रामायणाचंही तेवढंच महत्त्व आहे. किंबहुना रामायणाचं महत्त्वाचं जर चिंतन केलं, परंपरेनं जे रामायणाचं महत्त्व मानलेलं आहे त्याचं जर आपण चिंतन करायला गेलं तर ते भागवतापेक्षाही ती एक प्रसिद्ध असा श्लोक आहे, परंपरेमध्ये आलेला श्लोक आहे, परंपरानुसार आलेला आहे की भक्त्या भागवतम नेयम भक्त्या युक्त्याच भारतम भक्त्या युक्त्या प्रपत्त्याच ज्ञेयम रामायणम बुधैहि असं म्हटलं आहे की भक्तीनं भागवत जर ग्रंथ कळायचा असेल तर तो भक्तीनंच कळला जातो. भक्तीच्या द्वारा भागवत ग्रंथाचं सार तत्व, भागवताचं रहस्य आपल्याला कळतं. भक्त्या भागवतम नेयम. महाभारत ग्रंथ जर कळायचा असेल तर तिथं नुसती भक्ती चालत नाही, तिथं थोडी युक्ती पण लागते. म्हणून भक्त्या युक्त्याच भारतम, थोडंसं मनुष्याची तर्कबुद्धी लागते. कारण महाभारत हा ग्रंथ मुद्दामून वेदव्यासांनी त्याच पद्धतीने त्याची निर्मिती केलेली आहे. आणि रामायणाच्या बाबतीमध्ये मात्र सांगितलं की भक्त्या युक्त्या प्रपत्त्याच ज्ञेयम रामायणम बुधैहि. भक्ती, युक्ती आणि शरणागती, म्हणजे भक्ती पण पाहिजे, युक्ती म्हणजे तर्कही पाहिजे, आणि या भक्ती आणि युक्तीच्या पुढेही संपूर्ण शरणागती, ज्याला भगवान श्रीकृष्णाने आपल्या गीतेमध्ये सांगितले की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, की सर्व सोडून मला एकट्याला शरण ये, हे जे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं, अगदी त्याच पद्धतीची पूर्ण शरणागती आपल्याला रामायणाच्या बाबतीमध्ये पाहिजे. तेव्हा कुठं रामायणाचं रहस्य कळतं. रामायण पाहायला गेलं तरी बरोबर जरी वाटत असलं तरी रामायणामध्ये खूप मोठं रहस्य. परंपरेनुसार भगवान राम हे विष्णूचे अवतार आहेत आणि ते अवतार आहेत याबद्दल मलाही संशय नाही. पण म्हणून भगवान वेदांनी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या रूपानं भगवान ज्यावेळेस अवतीर्ण झाले असं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं तर त्या रामचंद्राचं वर्णन करता यावं आपल्याला वेदांना, म्हणून वेदांनी सुद्धा असं म्हटलं जातं की वाल्मिकींच्या तोंडातून रामायण रूपानं अवतार धारण केला. म्हणून रामायणाचं महात्म्य हे वेदतुल्य आहे. वेदवेद्ये परे पुरुषी जाते दशरथात्मजे रामायण वेद प्राचे तसात आसीत साक्षात रामायणात्मना असं म्हटलं. वेदवेद्य परमात्मा, वेदाच्या द्वारा ज्याचं तत्वज्ञान करून घ्यायचं आहे असा परमात्मा ज्यावेळेस साक्षात मनुष्य अवतारामध्ये रामरूपामध्ये अवतार त्याला ज्यावेळेस धारण केला त्यावेळेस त्याची स्तुती करण्यासाठी म्हणून प्राचेतसाच्या मुखातून म्हणजेच भगवान वाल्मिकींच्या मुखातून वेद हा रामायण रूपानं बाहेर आला. वेद प्राचेतसा आसीत साक्षात रामायणात्मना. म्हणून रामायणाचं जे महात्म्य आहे हे वेदतुल्य, वेदासारखं आहे. रामायण हे गायत्री मंत्रमय आहे आणि असं म्हणतात परंपरेमध्ये. अभ्यासकांचा काही वेगळा दृष्टिकोन असू शकतो, अभ्यासक म्हणत तरी पण परंपरेमध्ये जे सांगितलेलं आहे ते असं सांगितलं की रामायणाच्या प्रत्येक हजाराच्या 1000 श्लोकानंतर गायत्रीचं एक अक्षर आलेलं मंत्राचं. अशा प्रकारे रामायणाचे जे 24,000 श्लोक आहेत त्या 24,000 श्लोकामध्ये गायत्रीचं एक अक्षर आहे आणि या प्रमाणात पूर्ण गायत्री मंत्र या रामायणामध्ये गुंफलेला आहे. म्हणून गायत्री स्वरूपी असलेला, वेदस्वरूपी असलेला हा रामायण नावाचा ग्रंथ जो भगवान
वाल्मिकींच्या मुखातून बाहेर आला त्याचं चिंतन करणं हे मला वाटतं अत्यंत अगत्याचे. भारतीय संस्कृती त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि भारतीय संस्कृती कळणं तर आहेच आहे, पण मनुष्याचं सर्वात महत्त्वाचं आजच्या परिप्रेक्षामध्ये याचा काय उपयोग असं कोणी म्हणेल. संस्कृती नाही कळल्यानं आज काय अडतं असंही कोणी म्हणेल. कारण आजचं युग जे आहे ते तंत्रयुग आहे आणि या तंत्रयुगामध्ये नाही संस्कृतीचं ज्ञान झालं, इतिहासाचं नाही ज्ञान झालं तर काय अडतं. बाकी भरपूर प्रश्न आपल्यापुढे पडलेले आहेत. असं हल्ली आधुनिक काही अत्यंत स्वतःला बुद्धिमान समजणारे लोक असा काही आक्षेप या बाबतीमध्ये नोंदवत असतात. पण त्यांना हे लक्षात येत नाही की मानवी जीवन जर परिपूर्ण करायचं असेल तर निव्वळ तंत्रज्ञानाने ते जीवन परिपूर्ण होत नाही. गेल्या 60-70 वर्षामध्ये भारतानं जी तंत्रज्ञानाला स्वीकारलं, जगाबरोबर राहण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत याबद्दल दुमत कोणाचं दुमत नाही असण्याची शक्यता पण नाही. पण तरी सुद्धा ज्या तंत्रज्ञानाचा उहापोह करून आणि ज्या तंत्रज्ञानाला डोक्यावर घेऊन आज आपण सगळा भारतीय समाज राहतोय त्यामध्ये काय होतंय तर पावलोपावली किंवा वर्षानुवर्ष प्रत्येक वेळेस जर पाहतो तर नैतिकतेचा अधःपात होत चाललेला आहे आणि मानवी जीवनातली मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि एकदा नैतिकतेचा ऱ्हास झाला, मानवी जीवन मूल्यांचा ऱ्हास जर झाला तर मानवी जीवन हे मानवी जीवन राहत नाही, ते पशुतुल्य होतं. पशूंच्या मध्ये आणि मानवांच्या मध्ये एकच फरक आहे, तो आपल्या इकडल्या शास्त्रकारांनी सांगितले धर्मो हि तेषाम् अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. धर्म हा त्यातला महत्वाचा भाग. मानवी जीवनामध्ये आणि पशूंच्या जीवनामध्ये जर काय फरक असेल तर तो एवढाच फरक आहे. बाकी आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य वेतच पशुभिर नराणाम्. आहार निद्रा भय आणि मैथुन म्हणजे विषय वासना ह्या 4 गोष्टी तर पशूंनाही लागतात आणि मानवालाही लागतात, यामध्ये काही फार वेगळं नाही. पण धर्मो हि तेषाम् अधिको विशेषः, मानवाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर तो धर्म आहे. आणि नेमकं आजचं आपलं शासन सांगतं की आम्ही निधर्मी आहोत. म्हणजे हे मानवाला मानवतेकडे नेणारे आहेत का पशुतेकडे नेणारे याचा आपण विचार केला पाहिजे. की जे अहमन्य आहेत, जे स्वतःला अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत तार्किकमन्य समजणारे लोक आहेत, जे अत्यंत नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला तरी चालेल, त्याची काही गरज नाही, धर्माची गरज नाही असं म्हणणारे जे लोक आहेत, त्या लोकांच्या पुढे हा प्रश्न नेहमी आम्ही ठेवतोय की गेल्या 70 वर्षामध्ये मानवी जीवन वाढलं का कमी झालं. मानवी जीवनाचं जर मूल्य वाढलं नसेल, मानवी जीवनामध्ये जर नैतिकतेचं जर उच्च स्तर नसेल तर त्या तुमच्या भौतिक सुविधेला काय उपयोग आहे. उपनिषदातला एक राजा आहे, त्या राजानं आपल्या राज्याचं वर्णन करत असताना एकदा त्याच्याकडे ऋषीमुनी आले होते. तर ऋषीमुनी आल्यानंतर त्यांनी क्षेमकुशल विचारलं. त्या ऋषींनी विचारलं, राजा तुझ्या राज्यात सगळं चांगलं आहे ना. तर राजानं अत्यंत समाधानाने एक उत्तर दिलंय की जे उत्तर आजही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं आहे. भौतिकताच्या नादी लागून आपण प्रगती कुठं मोजतोय, कशा दृष्टीनं मोजतोय, आपण खरोखरच प्रगत झालो आहोत का याचा विचार करणारा लावणारे हे उत्तर आहे. राजा असं म्हणतो, न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपहा नाना हिताग्रे ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी कुतः. तो ऋषीमुनींना म्हणतो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझं राज्य इतकं चांगलं आहे की माझ्या राज्यात कोणीही चोर नाही. न मे स्तेनो जनपदे, जनपदे म्हणजे माझ्या राज्यामध्ये एकही स्तेन म्हणजे चोर कोणी नाही. न मे स्तेनो जनपदे न कदर्या न मद्यपहा. न कदर्या या शब्दाचा अर्थ कृपण कंजूष कोणी नाहीये, म्हणजे प्रत्येक जण दान देणारा. आणि न मद्यपहा कोणी दारू पिणारा नाहीये. नाना हिताग्नी, असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्याकडे अग्निहोत्र नाहीये. न अविद्वान, असा एकही माणूस सापडणार नाही जो अविद्वान आहे, म्हणजे कोणी मूर्ख नाहीये. आणि न स्वैरी स्वैरिणी कुतः, माझ्या इथं व्यभिचार करणारा पुरुषच नाहीये तर व्यभिचार करणारी स्त्री कुठून असेल असा तो प्रश्न विचारतो. आता हे जर उपनिषदातल्या राजाच्या काळातलं जर वर्णन जर आपण मानलं आणि जर आपण आजच्या परिप्रेक्षामध्ये जर याचा विचार करायला लागलो तर आपण कुठं आहोत. 100% साक्षरताच्या नावाखाली अजूनही आपण 100% साक्षरता मिळू शकलेलो नाही. आणि हा राजा सांगतो की नाना हिताग्नी ना विद्वान, माझ्या राज्यात कोणी अविद्वान नाही. म्हणजे काय, साक्षरता 100% हाच अर्थ झाला ना. कोणी मूर्ख नाही, अविद्वान नाही, याचा अर्थ काय. आता साक्षरता कशी मोजायची हाही एक वेगळा मुद्दा आहेच की साक्षरता कशाला म्हणायचं. नुसते अक्षर घोटवता आणि वाचता आलं म्हणजे त्याला साक्षरता म्हणायचं का. साक्षरात राक्षस होतात याप्रमाणे आधुनिक जे सगळे राक्षस आहेत ज्यांना साक्षर म्हणायचं हाही एक वेगळा मुद्दा राहू शकतो. पण मानवी मूल्य
जर विचार करायला लागलो आणि प्रगतीचं जर चिंतन करायला लागलो तर आज आपण कुठल्या प्रगतीत आहोत? गेल्या 70-80 वर्षापासून आपण भारत स्वतंत्र राष्ट्र म्हटलं जातं, पण इंग्रजांच्या काळात जी काही स्थिती होती ती स्थिती सुद्धा राहिली नाही. जी काही नीतिमूल्य होती ती नीतिमूल्य इंग्रज असताना सुद्धा बऱ्याचपैकी नीतिमूल्य होती. आज ती नीतिमूल्य राहिली नाही. कोणी कोणाला विचारायला तयार नाही, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, समाजाचं बंधन नाही. आम्ही वाटेल ते वागू कारण आम्हाला स्वातंत्र्य आहे, कारण तो आमच्या घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे, या पद्धतीनं बोलणं चालू आहे. आणि ह्या पद्धतीने बोलून या पद्धतीनं वाटेल तो स्वैराचार करून आणि आहे त्या स्वैराचाराला मान्यता मिळवण्याची धडपड चालू आहे. तथाकथित बुद्धिवादी पुरोगामी जे कोणी लोक आहेत ते अशा गोष्टींचं समर्थन करताना दिसत आहेत, जेणेकरून एतद्देशीय जी जी संस्कृती आहे, एतद्देशीय जे जे चांगलं म्हणून म्हटलं गेलेलं आहे, एतद्देशीय जे जे मान्य आहे त्या त्या सर्वांच्यावर आपल्या तर्ककर्कश बुद्धीनं घाव घालायचा आणि ज्या सगळ्याचं एखाद्या मूर्तीभंजनानं जशी एखादी मूर्ती भंग करावी तसं एतद्देशीय मान्यतेचं भंग करण्यामध्येच आत्ताचे पुरोगामी आणि बुद्धिवादी स्वतःला धन्य समजायला लागलेले आहेत. पण यांना सुद्धा एकदा विचार करावा लागेल की हे करून ते मिळवत आहेत का? जी शांती पाहिजे, जी समृद्धी पाहिजे, राज्याचं जे वैशिष्ट्य आहे, राजा कसा असं हे सांगत असताना दिलीप राजाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना रघुवंशामध्ये कालिदासाने फार सुंदर सांगितलं की दिलीप राजा हा त्या प्रजेचा साक्षात पिता होता. त्या प्रजेचे जन्म देणारे बाप नुसते जन्माला निमित्त होते, पण प्रत्यक्षात जर विचार केला तर खरा पिता कोण होता? तर तो म्हणजे दिलीप राजा होता. का? तर तो असं म्हणतो की प्रजानाम विनयाधानात रक्षणात भरणादपी सपिता पितरस्तासाम केवळ जन्म हेतः. प्रजेला शिक्षणाची व्यवस्था केल्यामुळे, त्याच्यानंतर त्यांचं रक्षणाची व्यवस्था केल्यामुळे आणि त्यांचं भरणपोषण केल्यामुळे या 3 गोष्टी राजाने केल्या पाहिजेत. राजाचं एक कर्तव्य आहे की त्याने प्रजेला आपली प्रजा ही सुशिक्षित आहे की नाही हे त्याला पाहिलं पाहिजे. आपल्या प्रजेच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, त्याला विनय शिकवला पाहिजे. विनय या शब्दानं शिक्षण, सांस्कृतिक मूल्य सगळं आलं, त्याला नीतिमूल्य आली, नीतिशास्त्र त्याला शिकवता आलं पाहिजे, तो योग्य वागतोय की नाही, प्रजाना विनयाधानात. त्याच्यानंतर प्रजेचं संपूर्ण रक्षण राजाने केलं पाहिजे. असं कुठंही थांबता कामा नये की इथला भाग थोडासा असुरक्षित आहे, असं कुठल्याही राजाच्या राज्यात असता कामा नये. आणि प्रजेमध्ये एकही असा घटक असता कामा नये ज्याला अन्न पाणी मिळत नाही. रक्षणात भरणात अपि, भरण पोषण त्यानं केलं पाहिजे. ह्या 3 गोष्टीमुळं कालिदास असं म्हणतो की तो दिलीप राजा या सगळ्या प्रजेचा साक्षात पिता होता. सपिता पितरस्तासा केवलम जन्म हेतवा. त्यांचे जे वडील होते ते काय म्हणले? केवळ जन्माला कारणीभूत होते म्हणले, बाकी काही नाही. कारण प्रजेची एवढी व्यवस्था हा दिलीप राजा करायचा असं वर्णन आपल्याकडे आहे. ही जर आपली वर्णनं वाचली तर आपण आज कुठं आहोत? भारतीय संस्कृतीमध्ये ज्यांना तुम्ही रानटी म्हटलं जातं, बार्बरियन म्हटलं जातं, विज्ञानाची प्रगती झाली नव्हती असं म्हटलं जातं, त्या काळामध्ये अत्यंत अत्याचार होते, दया नव्हती, दुःख होतं, मोठा वर्ग लहान्या वर्गांचं शोषण करत होता वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही ज्या काळाचं वर्णन करताय त्या काळाचं वर्णन करत असताना जी आपल्याला वर्णनं सापडतात ती वर्णनं ही आहे की त्या काळामध्ये प्रजेला कुठलंही रक्षण कुठल्याही दृष्टीनं असं नव्हतं की प्रजा विना रक्षित होती. आज आपली स्थिती अशी आहे की कोण येऊन आपल्याला काय करेल काही सांगता येत नाही. संपूर्ण 100% सुरक्षा आपल्याकडे नाही आहे, ही परिस्थिती. राजाचा धाक असा होता की त्या सहस्रार्जुन नावाच्या राजाचं वर्णन करत असताना एक वर्णन केलेलं आहे. त्या इंदुमती स्वयंवराच्या वेळेस इंदुमती जी आहे, इंदुमती म्हणजे प्रभू रामचंद्राची पणजी नाही आजी, प्रभू रामचंद्राची आजी, तिच्या स्वयंवराच्या वेळेस नाना देशीचे राजे आले होते आणि ते प्रत्येक राजाच्या समोर ती गेली की तिची सखी त्या राजाचं काय महात्म्य, तो किती पराक्रमी वगैरे वगैरे वर्णन करत असे. तसं ती सहस्रार्जुनाच्या समोर आली तर सहस्रार्जुनाचं वर्णन करत असताना असं सांगितलंय की या राजाचं असं वैशिष्ट्य आहे की केवळ कोणा अपराध्याच्या मनात नुसता अपराध करायचं जरी मनात आलं तर हा त्याच्यासमोर बाण धरून उभा राहतो. प्रादुर्भवश्चाप धरः पुरस्तात अकारी चिंता समकालमेव प्रादुर्भवश्चाप धरः पुरस्तात. जे करावयाचं नाही ते करायचं असं त्याच्या मनात जरी आलं की त्याच्यासमोर हा बाण धरून उभाच आहे. त्याला एवढा धाक आहे, एवढा धाक. आज अशी स्थिती आहे का? कायद्याचं राज्य आहे का? खरोखर सुरक्षिततेचं राज्य आहे का?
या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि या सगळ्याच्या विचारासाठी म्हणून पुन्हा एकदा रामायण तपासावं लागेल. आजच्या परिप्रेक्षामध्ये रामायणाचा उपयोग काय असं कोणी म्हणेल, आजच्या परिप्रेक्षामध्ये रामायण दाखवून काय होणार आहे? उलट आजच्या परिप्रेक्षामध्ये कधी नाही ते तेवढी आज गरज आहे असं माझं म्हणणं आहे रामायणाचं आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या याचं कारण आपल्याला आपली मूल्य माहित नाही, आपल्याला आपली मूल्य राहिलेली नाही. धर्म आधुनिकांनी धर्म आणि नीती वेगळी केली. आधुनिक म्हणतात आम्ही धार्मिक नसलो तरी नीतिमान आहोत, पण असं होत नाही. ज्या नीतीला धर्माचा अधिष्ठान नसतं ती नीती राहत नाही. उदाहरण मी तुम्हाला देतो. एक जर समजा दोन राज्यांच्या मध्ये काही शपथविधी होतो, संधी ज्यावेळेस केल्या जाते दोन देशांच्या मध्ये दोन राज्यांच्या मध्ये जेव्हा शपथविधी केला जातो तेव्हा शपथविधीच्या वेळेसही कोणत्या तरी एखाद्या अज्ञात शक्तीला साक्षी ठेवूनच तो शपथविधी केला जातो. हे लक्षात ठेवा. आजही आत्ताही तुम्ही जरी गेलात, कारण का त्या साक्षीशिवाय ती एक अज्ञात शक्तीला जर तुम्ही साक्षी नाही ठेवलं तर काय होईल की एखाद्यानंतर तिने शपथ मोडली तर ती शपथ मोडल्यानंतर तुम्ही काय करू शकता? तुमच्या हातात काय? मी असं म्हटलंच नाही असं जर म्हटलं तर त्याला काय? पण तेच त्याला पूर्णपणे धाक जो असतो तो त्या अज्ञात शक्तीचा असतो. आणि म्हणून प्रत्येक माणसाकडे एक पोलीस ठेवणं हे शक्य नसतं, हे लक्षात ठेवा. कारण की किती प्रत्येक माणूस कसा वागेल यासाठी तर तुम्ही प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एक पोलीस ठेवतो म्हणलं की तो पोलीसही माणूसच आहे आणि या पोलीसही माणूसच असल्यामुळं तो पोलीसही तसा वागणार नाही कशावरून. आणि चाणक्याने असं सांगून ठेवलं अर्थनीतीमध्ये, राज्यशास्त्रामध्ये, त्याला अर्थशास्त्रामध्ये सांगून ठेवलं की पाण्यात असलेला मासा कधी पाणी पितो हे जसं कळत नाही तसं सरकारच्या मध्ये काम करणारे जे लोक आहेत ते कधी सरकारचा कोश अपहार करतात हे कोणाला कळत नाही. हे चाणक्यानं लिहून ठेवलेलं आणि म्हणून त्यासाठी सतत सावध राहायला चाणक्याचा आदेश आहे. चाणक्य हा सावध राहण्यासाठी आपल्याला सांगतो. तर ही जी व्यवस्था आहे आणि यासाठी म्हणून एकच आहे की ते म्हणजे पूर्णपणे नीतिमूल्य रुजवणे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. संस्कारक्षम वयामध्ये संस्कारक्षम मुलांच्या मध्ये नीतिमूल्य जर आपण रुजवली तर ती नीतिमूल्यच ही माणसाचं जीवन समृद्ध करतात. भलेही ती फार मोठी शिकलेली असतील असं नाही. एखादा अडाणी माणसाचं सुद्धा जीवन नीतिमूल्यानं एखाद्या अत्यंत सुशिक्षित असलेल्या माणसापेक्षाही समृद्ध असू शकतं आणि जीवन समृद्ध त्यालाच म्हणतात. भौतिक वस्तूने जीवन समृद्ध असणं हा भाग निराळा, पण भौतिक वस्तूने जीवन समृद्ध असून सुद्धा असमाधानी आणि हव्यासाने युक्त असलेली जी माणसं आहेत ही सगळी राक्षस वृत्तीने जर वागायला लागली तर त्या जीवनाला अर्थ नाहीये. त्यामुळे समाजाचं संघटनही बिघडतं, समाजाचं स्वास्थ्यही बिघडतं, त्या माणसाचंही स्वास्थ्य बिघडतं, कुटुंबाचंही स्वास्थ्य बिघडत असतं. त्यामुळं समाजामध्ये अशी माणसं उत्पन्न झाली पाहिजे की जी नीतिमूल्यांनी युक्त आहे, त्यांच्या ठिकाणी काही नैतिकतेचा आधार आहे, नैतिकतेचं काही चिंतन आहे. आणि हे नैतिकतेचं चिंतन, नैतिकतेचा आधार, नैतिकतेचं मूल्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर आज तुम्हाला रामायणाचा पुन्हा एकदा या दृष्टीने अभ्यास करणं आवश्यक आहे. रामायण या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. नीतिमूल्याचा अत्यंत परम आदर्श जर कुठं तुम्हाला पाहायचं असेल तर रामायणामध्ये. माझ्या खरंच रामायण घडलं होतं का असं कोणीतरी आक्षेप घेतात. मागे एकदा मी लहान असताना नांदेडला शिकत असताना काही कॉलेजच्या मित्रांच्या बरोबर माझं असं चिंतन झालं. एका कॉलेजच्या मित्रांनी मला सांगितलं, मला म्हटलं की रामायण सगळं खोटं आहे, एवढं कोणी आदर्श होतं वागत असतं का म्हणे, असं कोणी वागत असतं का, किंवा हरिश्चंद्राची कथा सुद्धा ही सगळी खोटीच आहे असं त्यानं माझ्यासमोर मत मांडलं. मी त्याला एक उत्तर दिलं, 5 मिनिट तुझ्यासाठी मी हे खोटं आहे असं मान्य करतो, पण मला एक सांग की जरी हे खोटं असलं, हे कल्पित असलं तरी ही एवढी उच्च कल्पना करण्याचं तरी श्रेय भारतीयांना द्या ना. एवढी उच्च कल्पना ही तुम्ही करू शकता का आणि का नाही करू शकत याचा विचार करा. कारण संस्कृतीमध्ये ते मूल्य नाही आहे. ज्यांच्या संस्कृतीमध्ये ही मूल्य तेच एवढं उच्च विचार करू शकतात. आणि अर्थात संस्कृतीत तर ती मूल्य आहेत तर ती येणार कुठून? माणसाच्या चरित्रातूनच येणार. म्हणजे अर्थातच रामायण खरं आहे असं म्हणण्याची वेळ येणार, हे लक्षात घ्या. कारण ही जी मूल्य आहे ही मूल्य एखाद्या समोर माणसं असं वागतात, खरं वागणारं जर समोर कोणी नसेलच, एखाद्या विद्यार्थ्याच्या समोर जर कोणी किंवा मुलांच्या समोर जर खरं वागणार कोणी नसेल, त्यांना वाटेल खरं कोणी वागतच नाही, सगळं खोटंच बोलतात असंच वाटतं. पण खरं वागणारी माणसं समोर जर दिसली तर आपोआप त्यांच्या जीवनामध्ये नीतिमूल्य राहतात. आणि ही नीतिमूल्य भारतीय संस्कृतीमध्ये
अत्यंत गावठी वाटणाऱ्या, अडाणी वाटणाऱ्या अशा माणसांच्याही ठिकाणी होती, रुजली होती. भारतीय संस्कृतीने जी जी आपल्या पाठीमागे मूल्य लावली ती सगळी मूल्य ही अत्यंत तळागाळातले ज्याला तुम्ही समजता त्याही माणसापर्यंत पोहोचलेली होती. आणि म्हणून आपल्या मालकासाठी जीव देणारे, आपल्या राजासाठी जीव देणारे, आपल्या देशासाठी जीव देणारे अनेक नररत्न या भारतानं पाहिले. त्याचं कारण काय? ही नीतिमूल्य त्याचं कारण. स्वामी भक्त पन्नाधात्री, पन्नाधात्रीचा एक दृष्टांत आहे. पन्नाधात्री ही जी होती ही मेवाडच्या राणा उदय राणाच्या राजाची ही एक साधी सेविका होती. ज्यावेळेस मुघलांनी त्यांच्या याच्यावर राज्यावर आक्रमण केलं त्यावेळेस त्या राजाचा मुलगा नुकताच जन्मलेला होता, सगळं उद्ध्वस्त झालं होतं. त्या मुलाच्या जागी स्वतःचा मुलगा त्या पन्नाधात्रीने ठेवला आणि तो आपला राजाचा मुलगा घेऊन ती पळून गेली. आणि हा राजकुमार म्हणून तिनं स्वतःच्या मुलाचं बलिदान दिलं. त्या शत्रूंनी तो राजकुमार समजून ते बाळ तिथं मारलं आणि हिनं मात्र राजकुमार लपवला आणि त्याच्यानंतर मेवाडचं राज्य पुन्हा मिळवलं, अशी इतिहासामध्ये कथा. हे जे मूल्य आहे, हे मूल्य तिनं जे दिलं, आपल्या राजाचा वंश टिकला पाहिजे, आपला राजा टिकला पाहिजे आणि यासाठी वाटेल ते किंमत मोजायला ती तयार आहे. ही जी नीतिमूल्य तिच्या ठिकाणी आलं, ही जी बलिदानाची तयारी तिच्या ठिकाणी ती कशातून आली? ती सांस्कृतिक मूल्यातून आहे, हे लक्षात ठेवा. ही जर सांस्कृतिक मूल्य जर ती नसतील तुमच्या जवळ तर हा विचारही कोणी करणार नाही. कारण स्वार्थासाठी तर सगळं जगतं. कोण जीव ते स्वार्थ आहे असं म्हटलेलं आहे. स्वार्थासाठी कोण जगत नाही, प्रत्येक स्वार्थासाठीच जगतो. पण माझ्यापेक्षाही तर देश जगेल, राष्ट्र जगेल, संस्कृती जगेल, धर्म जगेल, टिकेल. मग त्यात माझ्यासारख्याचं क्षुद्र जीवन जर व्यर्थ गेलं आणि बलिदान गेलं तरी चालेल असा विचार करून आपला स्वतःचा जीव तर दिलाच दिला, पण एका आईला आपलं लेकरू ठेवावं वाटलं याच्यापेक्षा अजून बलिदान काय असं. भारतामध्ये अशा अनेक गोष्टी सांगता येते, अनेक सांस्कृतिक मूल्य सांगता येतील की ज्यांना तुम्ही अडाणी समजता अशा लोकांच्या मध्ये ही मूल्य रुजलेली होती. जास्त वेळ घेत नाही, पण एक गोष्ट मला सांगण्याचा मोह आवडत नाही म्हणून मी सांगतो. इंग्रजांचं जेव्हा राज्य या पूर्ण भारतामध्ये 1857 नंतर पूर्णपणे स्थापित झालं आणि ते जेव्हा स्थिर झालं त्यावेळेस या इथल्या लोकांनी इथल्या काही गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि या अभ्यास करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की या लोकांना जर आपल्याला जर पूर्णपणे संपवायचं असेल तर या लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धावर आघात केल्याशिवाय हे पूर्णपणे संपणार नाही. आणि हे कसं लक्षात आलं तर एक गोष्ट अशी सांगतात की अलाहाबादचा एक कलेक्टर होता, इंग्रज अधिकारी, आणि त्याच्याकडे एक आपल्या गावातली एक बाई दूध द्यायला द्यायची. महिन्याचा हिशोब झाला, दुधाचा काय वरवा असेल तो महिन्याचा हिशोब झाला आणि त्या हिशोबामध्ये त्यांना ते हिशोबानुसार ते पैसे तिला दिले. त्यात त्या माणसानं 5 पैसे जास्त दिले होते. ही गोष्ट 100 वर्षापूर्वीची, त्या काळात 5 पैशाला किंमत होती. 5 पैसे जास्त दिले होते. तर ती बाई आपल्या याच्यामध्ये 5 पैसे चिल्लर काय बघत होती, हुडकत होती, इकडे तिकडे पाहत होती, तिला ते सापडत नव्हतं, तिची बेचैनी होत होती. तर तो इंग्रज अधिकारी म्हणला 5 पैशाचं काय एवढं घेऊन बसली, तुला दिलं मी बस झालं. पण ती म्हणते नाही साहेब, तुमचे हे जर 5 पैसे मी जर घेतले, फुकट जर घेतले तर ह्याचं ऋण फेडण्यासाठी मला दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि म्हणून मला 5 पैसे देऊ द्या. आणि मग तिनं प्रयत्न करून इकडून तिकडून मागून आणून त्या माणसाला ते 5 पैसे दिले. ही घटना तुम्हाला आजही इंग्लंडच्या त्या त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये मिळू शकते. त्यांनी लिहून ठेवलेले मुद्दाम की ही घटना फार महत्त्वाची. या घटनेनंतर सगळं चित्र बदललेलं आहे की हे एवढं यांच्यामध्ये हे संस्कार आणि यांचं धर्म एवढा मुरलेला आहे की यांच्या ठिकाणी ही नीतिमूल्यता आहे आणि ही नीतिमूल्यता जोपर्यंत नष्ट केल्या जाणार नाही तोपर्यंत हे पूर्णपणे भारतावर इंग्रजाचं शासन पूर्णपणे स्थिर कधीच राहणार नाही. आणि मग या सगळ्याचं मूळ कोणतं? ब्राह्मण. आणि म्हणून तेव्हापासून ब्राह्मणांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. ही कथा आहे. मॅक्स मुलरने तर स्पष्टपणे सांगितलं की या देशामध्ये जे ब्राह्मण आहेत ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत इंग्रज कधीच स्थिर होऊ शकणार नाही. कशामुळे सांगितलं? याचं कारण तो म्हणतो की या देशातली जी अध्ययनाची पद्धत आहे ती एवढी विलक्षण आहे की यांच्याकडे हे
ब्राह्मण एक त्या अध्ययनाच्या पद्धतीमुळं एक ब्राह्मण म्हणजे एक चालता बोलता लायब्ररी आहे, चालता बोलता कोश आहे. आणि असा प्रत्येक खेड्यात एक ब्राह्मण असतो आणि त्याच्या आदेशानुसार सगळे लोक चालतात. म्हणून यांना अध्ययनच करू देऊ नका, वेदाचं अध्ययन करू देऊ नका किंवा यांनी सांगितलेले अर्थ मानू नका, अशा प्रकारचं त्यानं पत्र इंग्रज सरकारला लिहिलेलं आहे. त्या पत्राचा हा साधारणपणे धावता मी अनुवाद केलेला आहे आशय. तर सांगण्याचं तात्पर्य असेल की या ज्या घटना आहेत, ही जी नीतिमूल्य आपल्याकडल्या पुराण कथांनी, आपल्याकडल्या रामायण महाभारताच्या इतिहासातील ग्रंथांनी ही सगळी नीतिमूल्य आपल्याला सांगितलेली आहेत. आणि ही नीतिमूल्य आपल्यामध्ये पूर्णपणे पूर्वी आली होती. दुर्दैवानं आता आपलं शासनच बदललेलं आहे. म्हणून आताच्या मराठीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सांगत असताना सुद्धा लोकायताचं तत्वज्ञान शिकवलं असं एक वाक्य टाकून टाकले. चारवाक तत्वज्ञान शिकवलं असं एक वाक्य आत्ताच्या पुस्तकामध्ये आले. पण चारवाक तत्वज्ञान जो शिकलेला आहे तो एवढा बलिदान देईल का याचा विचार करा. कारण बलिदान देण्यासाठी देहा अतिरिक्त आत्मा हे जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत काही उपयोग होत नाही. देह अतिरिक्त आत्मा आहे याच्याशिवाय, या दिसणाऱ्या सृष्टीशिवाय कोणती तरी एक अशी अचाट शक्ती आहे की जी शक्ती या सगळ्या जगताचं नियंत्रण करते. ही श्रद्धा जोपर्यंत असत नाही तोपर्यंत त्या श्रद्धेसाठी बलिदान कोणी देऊ शकत नाही. बलिदान माणूस त्याच वेळेस देतो ज्यावेळेस त्याची ही श्रद्धा अत्यंत उत्कटतेला जाते. आणि त्यामुळं शिवाजी महाराज जे झाले ते वस्तुतः रामायण महाभारतामुळेच घडले. शिवाजी महाराजांचं जे आहे आपल्याकडे जी म्हण आहे की असावं रामासारखं आणि कृष्णासारखं वागावं. महाराजांचं जे संपूर्ण चरित्र ते रामासारखे होते आणि कृष्णासारखे वागत होते. तर हेच त्यांच्याकडे रामाचं आणि कृष्णाचं जे पूर्णपणे चित्र आलेलं आहे हे पूर्ण रामायण महाभारताच्या बाळकडून आलेले आहे. हे लक्षात घ्या. जे कोणी आज म्हणताय की चारवाक तत्वज्ञान आलेलं आहे, चारवाक तत्वज्ञानानं असं बाळकडू आलेलं किती ते मला दाखवा. किती जणांना असं बाळकडू पाळलं आणि ते चारवाक तत्वज्ञान नीतिमान झाले दाखवा. देहात्मवादी नीतिमत्तेचा कदाचित ढोंग करेल पण संपूर्ण नीतिमत्ता त्याच्या ठिकाणी येणार नाही. आता या संदर्भामध्ये एक प्राध्यापक नरहर कुरुंदकरांचं एक मत आहे, त्याचंही थोडंसं परामर्श घेणं आवश्यक आहे. नरहर कुरुंदकर असं म्हणतात की धार्मिकतेनं नीतिमत्ता फार रुजवली असं मला मान्य नाही, असं नरहर कुरुंदकर म्हणतात. पण जडवादाने तर तू कुठं काय केलं याचं उत्तर त्यांच्याजवळही नाही. ज्या जडवादाचा आणि देहात्मवादाचा आश्रय करून नीतिमत्तेचा डंका पिटण्यासाठी सगळे लोक तयार झाले, ज्या कम्युनिस्ट तत्वाचं सगळीकडे विचार सरणी हे केली, त्यांनी तरी कुठं या जगतामध्ये असे नीतिमत्तेचा डंका पेटवला. उलट कम्युनिस्टांच्या या ह्याच्यातून, या गर्भातून, त्या विचारसरणीतून अत्यंत महाभयानक विनाशच निर्माण झाला आणि त्यामुळे अनेक ज्यू लोकांची हत्या झाली. ज्यू लोकांची जी कत्तल केली गेली ती केवळ याच विचारसरणीतून झाली. आणि शेवटी कम्युनिस्ट तंत्रामुळं आपल्यालाही काही भलं नाही हे ज्यावेळेस तिथल्या लोकांना, रशियन लोकांना कळायला लागलं त्यावेळेस त्यांनी स्टॅलिन आणि लेनिनची पुतळी उखडून टाकली. हे काय कसं होतं? हे कसं होतं? जडवादाच्या आश्रयानं नीतिबद्ध होत नाही, पण धार्मिकतेच्या संस्कारानं नीतिबद्ध नाही असं जे म्हणतायत ते लोक तद्दन खोटं बोलतात. कुरुंदकर जे बोलतात ते कुरुंदकरांचं हे बोलणं पूर्णपणे तद्दन खोटं आहे. कारण त्यांनी समाजामध्ये जर इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना असे अनेक उदाहरणं दिसले असते की जे आजही समाजामध्ये 70% जी शासन सुव्यवस्था जी तुम्हाला दिसते ती केवळ आजही लोकच स्वतः सुनियंत्रित आहेत म्हणून आहे. लोकांनी कायदा जर हातात घेतला तर कायद्याचा धाक राहत नाही ही वस्तुस्थिती. न्यायालयात काय चालतं हे आपण पाहतो. न्यायालयामध्ये खोटी साक्ष फिरवल्या पण जाते हे आपण पाहतो. तरी सुद्धा आज सगळं व्यवस्थित थोडंफार चालू. याचं कारण प्रत्येक माणसाचा स्वतःचा नीतीचा आत्मा हे त्याचं कारण. आणि ही नीतिमत्ता आजही पूर्वजांच्या आपल्या पुण्याईने टिकू नये म्हणून तुम्हाला दिसतंय. ही जर नीतिमत्ता ढासळत गेली तर ही परिस्थिती येईल की उद्या काय अवस्था होईल काही सांगता येत नाही. भारतानं तर याचा विचार केलाच पाहिजे. पण मला चांगलं आठवतं 2000च्या लोकसत्तामध्ये, इसवी सन 2000च्या लोकसत्तामध्ये एक बातमी आली होती. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती जे होते, मला वाटतं त्यावेळी जॉर्ज बुश वगैरे होते, कदाचित मागे पुढे होईल, ते आपल्या पार्लमेंटमध्ये अर्धा ते 1 घंटा रडले होते. आणि कशासाठी? कारण
होणारा अमेरिकन तरुण जो तयार होतोय त्याला देशाशी काही देणं घेणं नाहीये, त्याला नीतिमूल्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि अशी पिढी जर आपण तयार करत असू आणि अशा पिढीच्या हातात जर आपण देश देऊ तर उद्या या देशाचं काय होईल याची चिंता म्हणून ते एक अर्धा ते 1 घंटा रडली अशी बातमी त्यावेळेस लोकसत्तेमध्ये आल्याची मला वाचल्याची मला आठवते. हा जो भाग आहे तरुण तयार होणं आणि नीतिमूल्य जोपर्यंत तुम्ही शिकवणार नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य असा तरुणच तयार होणार नाही. ज्यांच्या हातात तुम्हाला हे राज्य द्यायचं आहे, ज्यांच्या हातात हा देश तुम्हाला द्यायचा आहे, ती पिढी घडवणं आवश्यक आहे. आणि ही पिढी गेल्या काही शतकामध्ये जर आपल्याकडे कोणी घडवली असेल तर ती रामायण महाभारताने घडवली. दुर्दैव असं आहे भारताचं की आज भारत स्वतंत्र राष्ट्र असताना आमच्या राज्यकर्त्यांना याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये, याच्याकडे पाहायचं नाही. आमचा हा सांस्कृतिक ऱ्हास, मूल्यांचा ऱ्हास होतोय याचंही त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि त्यामुळं आज आपल्या शिक्षणातून नीतिमूल्य नैतिकतेचे धडे नष्ट झाले. पूर्वी जे पाठ होते नैतिकतेचे ते सगळे पाठ नष्ट झाले. तथाकथित बौद्ध पुरोगामी आणि बुद्धिवादी लोक या सगळ्यामध्ये आल्यामुळं या लोकांनी जर काय केलं असेल तर पहिल्यांदा नैतिकतेचा सगळा पाठ दूर केला. कम्युनिस्ट तंत्राचा प्रचार सगळीकडे झाल्यामुळं रामायण महाभारतातले धडे बाजूला करून टाकले. नाहीतर पूर्वी रामायण महाभारताचे धडे होते. मला लहानपणी 2रीला पूर्ण रामायण होतं. रामायण त्या वयामध्ये हे रामायण महाभारतानं ते संस्कार निर्माण होतात. पण हे संस्कार होऊच नाही अशी आपल्या स्वप्नाळू अशा लोकशाहीची इच्छा, आपली जी लोकशाहीची इच्छा, खरं म्हणजे लोकशाही म्हणल्या जातं पण इथं दुसऱ्या विचाराला थाराच दिला जात नाही ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. पुरोगामीच आता सध्या एक प्रकारे पोथीनिष्ठ झालेले जे स्वतःला पुरोगामी समजतात आणि जे सनातन्यांना आमच्या सारख्यांना पोथीनिष्ठ म्हणतात वस्तुतः तेच खरे पोथीनिष्ठ आहे. कारण साधं संविधानामध्ये काही करायचं म्हटलं की लगेच आंदोलनं होतात. ही पोथीनिष्ठ नाही तर काय. वेदामध्ये काही फरक होत नाही म्हणून एखाद्या वैदिकानं म्हणणं आणि संविधानामध्ये काही फरक होत नाही म्हणून एखाद्या आधुनिकानं म्हणणं या दोन्हीत काय फरक आहे. एकच फरक झाला. ही जर पोथीनिष्ठ आहे, वैदिकांची जर ही पोथीनिष्ठ आहे तर तुमची पण ही पोथीनिष्ठाच आहे हे लक्षात ठेवा. आणि अशा पोथीनिष्ठतेनं देश चालत नाही. देशाचं जर समृद्ध करायचं असेल, योग्य पिढी घडवायची असेल, योग्य माणसं संस्कारक्षम जर माणसं तयार करायची असतील तर रामायण महाभारताकडे पुन्हा एकदा आपल्याला वळावं लागेल, वेगळ्या दृष्टीतून पाहावं लागेल. रामायण महाभारत आपल्याला शिकवावं लागेल. आणि हे शिकवत असताना रामायण महाभारताची गरिमा नष्ट होणार नाही ना याकडे लक्ष द्यावं लागेल. हल्ली काय झालंय की रामायण महाभारताची कथा मुलांना शिकवत नाही तसं दिसत नाही तसं नाही पण ते कार्टूनच्या माध्यमातून दिसायला लागले. आणि तो कार्टूनच्या माध्यमात असल्यामुळे मारुती हा एखादा स्पायडरमॅन आहे असं आपल्याला वाटतं. आपल्या मुलांना ते शिकवलं झाले. पण स्पायडरमॅन वेगळा जो काल्पनिक, मारुती हा खरा आहे, त्याची शक्ती वेगळी. याचं नीती जे आहे त्या मुलाच्या मनामध्ये जर स्पायडरमॅन आणि मारुतीमध्ये काही फरक नाही असं जर वाटायला लागलं तर जसं स्पायडरमॅन काल्पनिक आहे तसं मारुती काल्पनिक हे आपोआप त्याच्या डोक्यात येऊन जाईल हे लक्षात ठेवा. आणि म्हणजे काय, कार्टूनच्या माध्यमातून मुलं पाहतात म्हणून तुम्ही जे शिकवायला चाललात त्यात मोठा एक धोका असा आहे की तुमची जी मूळ धरारोह आहे ज्याच्या आधारावर तुम्ही हे सगळं करताय ती धरारोहच मूळ तुमची कापल्या चालली, मूळ नष्ट व्हायले. आणि छिन्ने मुले एकदा मूळ नष्ट झालं न वृक्षो न शाखा, वृक्षही राहत नाही आणि फांदे राहत नाही हे लक्षात घ्या. म्हणून कार्टूनच्या माध्यमातून चाललंय तर बघू द्या, बघायलाच ना मुलं, ह्या जे आपल्या समाजाचा विचार चाललाय हाही अत्यंत चुकीचा आहे हे लक्षात घ्या की अत्यंत आवश्यक आहे या गोष्टीकडे. मुळावर घाव मीडियामध्ये तरी आता सध्या असंच आहे. तुमची जे जे चांगलं आहे त्याच्यावर मुळावर घाव घालणं हे आवश्यक आहे. एतद देशी जे जे चांगलं आहे ते वाईटच सांगण्याचा प्रथा ही गेल्या 150-200 वर्षापासून चालू आहे. इंग्रजांच्या नंतर जी पहिली पिढी उत्पन्न झाली त्या पिढीला इंग्रजांचा तो दिव्य साक्षात्कार झाला. जणू काही इंग्रजांचं राज्य म्हणजे खरोखरच काय मोठं झालं असं वाटलं, एखादा चमत्कार आहे असं मला वाटायला लागलं. आणि तेव्हापासून त्यांच्या बुद्धीच्या प्रभावाखाली येणारे जे काही बुद्धिमान लोक होते या देशात जे शिकलेले लोक होते ते सगळे नास्तिक होते. आणि त्यांची स्थिती अशी होती की येतं देशी काही चांगलं नाही, आपल्या देशात काही चांगलं घडलंच नाही असं त्यांना वाटायला लागलं. पण याचं कारण इंग्रजांनी केलेला विषप्रयोग, बुद्धीचा विषप्रयोग हा महत्वाचं कारण आहे. राष्ट्र जर संरक्षित करायचं असेल तर राष्ट्राची बुद्धी पक्की पाहिजे. एखाद्या राष्ट्राचा जर नाश करायचा असेल तर त्या राष्ट्राची बुद्धी नष्ट केली पाहिजे. हा नियम आहे.
प्रत्यक्ष मनुष्य मेला तर तो खरा मेलेला नसतो, पण प्रज्ञाहत जर झाला तर तो खरा मरतो असं म्हटलेलं. आणि त्या राष्ट्राला प्रज्ञाहत करण्याचं षडयंत्र गेल्या 70 नाही म्हणत 70 वर्ष म्हणत नाही, मी जवळपास 200 वर्षापासून चालू आहे. आणि या 200 वर्षाचं प्रज्ञाहताचं षडयंत्राचं फळ आता विषारी सगळीकडे फळं आपल्याला आत्ता दिसू लागली आहे. आणि त्यामुळं नको त्या गोष्टी घेऊन चर्चासत्र भरवले जातात, ज्या गोष्टींकडे फारसं मूल्य नाही आहे, ज्या गोष्टींना काही फारसा आधारही नाही आहे, ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपली लायकी पण नाही आहे बोलण्याची, याचाही विचार न करता की धर्म मध्ये बोलण्याची आपली लायकी आहे का, धर्म हा खरोखरच तसा आहे का, याचा विचार या कधी कोणी केलाय का? एखाद्या डॉक्टर मध्ये एखादा तज्ज्ञ असला तर तो जर एखाद्या वकिलाला जर सल्ला द्यायला लागला तर तो वकील काय म्हणेल, तुझा कायदा हा विषय नाही, तू डॉक्टरमध्ये किती तज्ज्ञ असशील पण कायद्यामध्ये सल्ला देणं यासाठी तू योग्य नाही आहेस. तसं आधुनिक विज्ञानामध्ये, आधुनिक विषयामध्ये, आधुनिक याच्यामध्ये कोणी किती बुद्धिमान असला, कोणी किती मोठा असला तरी तो धर्माच्या दृष्टीने नालायक आहे हे लक्षात ठेवा, अयोग्य. आणि अशा अयोग्य लोक एकत्र येतात आणि धर्मावर चर्चा करतात. मुळात धर्माचं तत्वच कळलं नाही त्यांना. धर्म म्हणजे काय माहित नाही. धारणा धर्म मिथ्याहू धर्मो धारायचे हेच माहित नाही. धर्म म्हणजे काय की तो धारण केला जातो आपल्या जीवनामध्ये, सकाळपासून रात्रीपर्यंत ज्याचा परिपूर्ण जीवनात ज्याचा म्हणजे प्रभाव असतो, आपल्या जीवनात प्रत्येक पावलं जे दिसतं त्याला धर्म म्हणतात. हीच व्याख्या ज्या लोकांना माहीत नाही ते लोक एकत्र बसतात आणि चर्चा करायला लागतात. आणि सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास झालाय हे त्यांना मान्य नाही. एक उदाहरण देतो. ज्यावेळेस नुकतंच 100-150 वर्षापूर्वी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू झाली, त्या स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू झाली तर स्त्रीनं बाहेर पडलं पाहिजे वगैरे वगैरे आधुनिक लोकांचे विचार चालले होते. लोकहितवादी आगरकर ही हिरिरीने हे मत मांडत होते. त्यावेळेस सनातन्याकडून एक पक्ष मांडला जायचा नेहमीसाठी की सनातनी असं म्हणायचे जर स्त्री जर बाहेर पडली तर नको त्या पुरुषाशी सुद्धा तिचा संसर्ग येऊ शकतो आणि यातून आतापर्यंत भारतीय स्त्री जी शुद्ध राहिली ती राहणार नाही असं म्हटलं जाईल. तर त्यावेळेस लोकहितवादी किंवा आगरकरांसारखे जे लोक होते ते असा प्रतितर्क द्यायचे की भारतीय स्त्रीला सतीत्वाची परंपरा आहे, त्यामुळे तिला काय योग्य काय अयोग्य ते कळतं, त्यामुळे तुमचा हा विचार काही चुकीचा नाही, हा विचार काही योग्य नाही, अत्यंत चुकीचा आहे, उलट तुम्ही तिला मारताय वगैरे असं म्हणून. आणि या विचारसरणीनं स्त्रिया बाहेर पडायला लागल्या असं. आज अशी स्थिती आहे की जे लोक भारतीय सतीत्वाचा परंपरा स्त्रीला लाभली आणि ती स्त्री असं वागणार नाही असं म्हणणारे लोक होते, तेच लोक असं म्हणतायत की आता योनी शुद्धीची जे विचार आहेत ते सगळे गुंडाळून ठेवा असे सांगितलं म्हणतायत. आता असा विचार पुढे यायला लागला. केवढा युटर्न केला. सनातनी आज जिथं होते तिथंच आहे. सनातन्यांचा जो विचार होता आणि सनातन्यांची जी भीती होती ती भीती जशाला तशी आहेच, काय नाही ती भीती राहिलीच आहे. सनातन्यांची ही भीती उलट जास्तपणे आली. म्हणजे खरं जर कोण केलं, काळाचा जर विचार कोणी जर केला तर तो सनातन्यांनी जास्त केला, जो की आदर्शवादाच्या पाठीमागे लागून आधुनिकांनी केला नाही असं म्हटलं आहे, कारण काळाचं माप नाही. त्यामुळे तुम्हाला युटर्न करावं लागतोय. सतीत्वाचा पुरस्कार करणारे, सतीत्वाचा आदर्शाचे शपथा घालणारे आज काय म्हणताय की योनी शुद्धीची विचारसरणी आता ही कालबाह्य झाली, ती गुंडाळून ठेवली पाहिजे. कुठे गेलं तुमचं सतीत्व, कुठे गेली ती परंपरा, कुठे गेलं ते मूल्य? याचं कारणच आहे की नीती मूल्य तुमच्या शिक्षणात राहिलं नाही, हे याचं कारण. हा जो समाज एवढा ढळला, समाज आज जो एवढा व्यभिचाराकडे जात आहे, व्यसनाधीन होत आहे, निरंकुश चाललेला आहे. सत्ताधाऱ्यांची सुद्धा स्थिती जी आहे ती निरंकुश आहे. सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आम्हाला कोणी विचारणारच नाहीये अशी परिस्थिती आहे. या सर्व समाजाला, या सर्व स्थितीला जर तुम्हाला आटोक्यात आणायचं असेल तर रामायणाकडे त्या दृष्टीनं पाहणं आवश्यक. प्रभू रामचंद्राचं जीवन जे आहे ते त्या दृष्टीने, वाल्मिकींना जे रामायण लिहायचं होतं वाल्मिकींचाही दृष्टिकोन तोच होता. महत्वाचं आहे, वाल्मिकीचा दृष्टिकोनही तोच होता. एक 2 श्लोकाचं चिंतन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे वाल्मिकीचा दृष्टांत दिला. पहिला जो अध्याय आहे वाल्मिकी रामायण, तर त्या पहिल्या अध्यायाला मूल रामायण म्हणतात. आणि या मूल रामायणामध्ये असं आहे की नारद आणि वाल्मिकींची भेट होते आणि वाल्मिकी नारदांना असं विचारतात,
कोन्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वान् कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः आत्मवान् को जितक्रोधो दितिमान् को असूयकः कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे एतद् इच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलमि मे महर्षे त्वं समर्थोसि ज्ञातुमेवं विधं नरम. वाल्मिकी नारदांना काय प्रश्न विचारतायत? महर्षी आपण सगळीकडे फिरता तर आता सध्या सांप्रतम लोके या लोकावर या पृथ्वी तलावर सध्या असा कोण आहे गुणवान कश्च वीर्यवान अत्यंत गुणी सद्गुणांनी संपन्न असलेला वीर्यवान पराक्रमी धर्मज्ञश्च धर्मज्ञ धर्माचं योग्य ज्ञान असलेला कृतज्ञश्च म्हणजे कर्तव्य अकर्तव्य काय हे समजून घेणारा सत्यवाक्य हा दृढव्रत हा सत्य बोलणारा ज्याच्या तोंडातून एकदा शब्द गेला की पुन्हा वापस येत नाही असा दृढव्रत आपलं एखादं व्रत धारण केलं की त्या व्रताशी पूर्णपणे दृढ राहणारा चारित्र्येण को युक्त हा अत्यंत चारित्र्य संपन्न असलेला महत्वाचं आहे चारित्र्येण को युक्त सर्व भूतेषु को हितः सर्व भूतांचं हित करण्यासाठी जो तत्पर असणारा विद्वान कहा समर्थश्च विद्वान असणारा समर्थ असा कः प्रिय दर्शन आत्मवान को जितक्रोधा द्वितीयमान को नसूयकः आत्मवान म्हणजे आत्मज्ञान असणारा जितक्रोध म्हणजे ज्यानं क्रोधावर पूर्णपणे मात केलेली आहे द्वितीबा अत्यंत तेजस्वी असलेला कोहा कहा अनसूयकः ज्याच्या मनामध्ये कोणाबद्दल असूया नाही मत्सर नाही द्वेष नाही लोभ नाही कशा कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य जो रागवला तर देव सुद्धा भीतात असा सद्दा कोण आहे एतद् इच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलमि मे महर्षे त्वं समर्थोसि ज्ञातुम् एवं विधं नरम. हे महर्षी आपण समर्थ आहात असा कोण पुरुष आहे हे सांगण्यासाठी आणि मला कृपा करून अशा माणसाचं यामध्ये का तर या अशा प्रश्न विचारलेल्या असा पुरुष समोर ठेवून वाल्मिकींना त्याचं चरित्र लिहायचंय. म्हणून वाल्मिकींच्या समोरचा नायक कथेचा नायक जो आहे तो असा जो अत्यंत चारित्र्य संपन्न आहे सत्यव्रत आहे दृढव्रत आहे ज्याच्या सामर्थ्यासमोर शत्रू परिपूर्णपणे हतप्रभ आहे ज्याच्या सामर्थ्यासमोर देवसुद्धा हतप्रभ होतात ज्याच्या चारित्र्याच्या समोर महर्षी लोक सुद्धा नमस्कार करतात. प्रियैक दर्शना की त्याचं दर्शन प्रिय आहे ज्याला पाहावं असं वाटतं की ज्याचं दर्शन घेतलं तरी मनामध्ये समाधान वाटतं असा सर्व गुण संपन्न असलेला असा कोण नेता आहे असा कोण राजा आहे सध्या कोण या पृथ्वी तलावर आहे ते मला सांगा. मला त्याचं चरित्र लिहायचं. रामायण लिहिण्याची ही भूमिका आहे वाल्मिकींची आणि रामायणाचा नायक जो आहे तो साक्षात प्रभू रामचंद्र हा साक्षात भगवान वेदव्यास आपला भगवान विष्णूंचाच अवतार आहे यात काही संशयच नाही. पण तो स्वतःला विष्णूचा अवतार मानायला तयार नाही. तो स्वतः मात्र म्हणतो आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजम. मी स्वतःला मनुष्यच समजतो दशरथाचा मुलगाच समजतो. तुम्ही मला काही म्हणा विष्णू म्हणा काही म्हणा पण मी मात्र स्वतः दशरथाचाच मुलगा आहे. अशा प्रकारचं व्यवस्था अशा प्रकारचं विचार या रामायण लिहिणारा जो चरित्रकार आहे त्याच्याही मनात आहे आणि रामायणाचा जो नायक आहे ज्याचं चरित्र आहे त्याच्याही मनात आहे. हे फार महत्वाचं आहे की म्हणून रामायणाची काय आजच्या काळात गरज आहे असं जर कोणी विचारलं तर मी म्हणतो की कधी नाही ते आजच्या काळात जास्त गरज आहे कारण प्रत्येकाच्या डोक्यात कली शिरला आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये भावाभावामध्ये भांडणे कुटुंब व्यवस्था नासधूस झालेली समाज व्यवस्था नासधूस झालेली आहे. समाजामध्ये जाती जातींच्या म्हणजे संघर्ष पेटलेला आहे. समाजाचा एकमेकांना संघर्ष चालू आहे आणि या सगळ्या संघर्षाला जर थोपवायचं असेल तर ते संघर्षानं काही काम होत नसतं शांततेनंच ते काम होत असतं. शांती समृद्धी जर बाळगायची असेल तर ते संस्कारानं काम करावं लागतं. उठा शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा हे काही अंशात बरोबर आहे संपूर्ण अंशात बरोबर नाही आहे. संघर्ष हा माणसाला कधीही अंततोगत्व हितप्रद नसतो. कुठल्याही समाजाच्या दृष्टीनं व्यक्तीच्या दृष्टीने तो अंततोगत्व हितप्रद नाही आणि समाजाच्याही दृष्टीनं सतत संघर्षमय जर एखादा समाज राहिला तर तोही अंततोगत्वा हा त्या समाजाच्या दृष्टीने हितप्रद नसतो. आणि मला वाटतं आता काही तसाही विचार करणारे काही लोक विचार करतायत ही चांगली गोष्ट आहे. एक 8 दिवसापूर्वी लोकसत्तामध्ये शरणानंद
जे होते, जे आहे आधुनिक साहित्यिककार, त्यांनी स्वतः एक गोष्ट फार कबूल केली आहे की जर आपण सातत्याने एकच भूमिका मांडत राहिलो तर आपण समाजापासून तुटूत. कारण आता ते यशवंत मनोहरांनी सरस्वतीची प्रतिमा होती म्हणून त्यांनी पुरस्कार जो नाकारला, त्याच्याबद्दल उत्तर देत असताना सरस्वती पुरस्कार हे दलित साहित्यिक आहेत ते त्यांनी जो स्वीकारला, शरणानंद निंबाळे, बहुतेक निंबाळे नाव आहे त्यांचं, दलित साहित्यिक, त्यांनी जो पुरस्कार स्वीकारला त्याच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की सातत्याने जर आपण तीच भूमिका मांडायला लागलो तर आपण समाजापासून तुटूत, आणि आपण जर समाजापासून तुटलो तर पुन्हा ज्यासाठी समाजामध्ये जोडण्यासाठी जो प्रयत्न दलित चळवळ उभी राहिली होती ती चळवळ पूर्णपणे नष्ट होईल. अर्थातच सातत्यानं संघर्ष हा कोणत्याच समाजाला आवश्यक नाही. काही अंशात, काही ठिकाणी, काही वेळापुरता कदाचित संघर्ष आवश्यक असेल, नाही असं म्हणत नाही, पण सातत्यानं जर विचार केला तर तो अंततोगत्वा कुठल्याही समाजाच्या दृष्टीने लाभप्रद नाही. संपूर्ण समाज एक संत जर बांधायचा असेल तर त्याला शांती, समृद्धी, त्या समाजाचं भरणपोषण व्यवस्थित झालं पाहिजे, त्या समाजाचं शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. हेच आपलं भारतीय राजनीती सांगते. भारतीय राजनीतीचं हे वैशिष्ट्य आहे. धर्म आणि नीती एकत्र समजले जाते. धर्म हा साक्षात नारायण आहे, धर्मो नारायण साक्षात, नीती लक्ष्मी सुबुद्धिमती असं म्हटलेलं आहे की नीती जी आहे ती साक्षात लक्ष्मी आहे. धर्म हा नारायण आहे तर नीती लक्ष्मी आहे. हा लक्ष्मीनारायणाचा जोड आहे, धर्म आणि नीती. धर्माला सोडून नीती राहू शकत नाही, नीतीला सोडून धर्म राहू शकत नाही. त्यामुळे नीती मूल्य जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे जर करायचे असेल तर धार्मिक संस्काराशिवाय नीतिमूल्य रुजणार नाही. आणि हे धार्मिक संस्कार देणं हेच काम वाल्मिकींच्या समोर होतं. वाल्मिकींच्या पुढं जी इच्छा होती की समाजामध्ये असा एक आदर्श असला पाहिजे की त्या आदर्शाकडे पाहून चाललं पाहिजे. आदर्श म्हणजे आरसा, समाजाचं ते प्रतिबिंब असतं. समाजाचं एक आलं तरी असं प्रतिबिंब समोर दिसलं त्याला धरून सगळे चालतात, असा चालावा, युगानुयुग असा एखादा आदर्श पुरुष असावा. आणि मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या नंतर आणि प्रभू रामचंद्रांच्या आधी रामचंद्रांचे जवळपास वाल्मिकी रामायणाने 100 गुण मोजलेले, 1-2 नाही. हे 100 गुण एकत्र असलेला एकमेव जर राजा जर कोण असेल तर तो प्रभू रामचंद्र. त्याच्या आधीही एवढे सगळे गुण त्यांच्या कोणाच्या ठिकाणी नव्हते आणि त्याच्यानंतरही आतापर्यंत कोणाच्या ठिकाणी रामचंद्रा इतके गुण एकत्र नाही. काही जण म्हणतात की ही स्तुती नुसती स्तुती आहे असं नाहीये, वस्तुस्थिती आहे. ते कसं आहे, काय आहे, ते रामांची ही जी 100 गुण आणि रामांची जी स्थिती आहे हे आपण पुढल्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. आज फक्त माझ्या दृष्टिकोनासमोर रामायणाची पार्श्वभूमी आणि रामायणाची आजच्या काळात काय आवश्यकता होती असा विचार माझ्या डोक्यात असल्यामुळं तेवढंच फक्त मी या निमित्तानं सांगितलेलं बोलू इच्छित असल्यामुळं मला जे सांगायचं ते बऱ्यापैकी मी विषय मांडलेला आहे. आता या अनुषंगानं प्रभू रामचंद्रांचं व्यक्तिमत्व, लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व, रावणाचं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाकडे आपण जात जात रामायणाचा या दृष्टीनं आपण अभ्यास करणार आहोत. आजचं झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करून वाणीनं पूर्ण विराम देऊ. जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण. जय जय राम.